नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक या पंचवार्षिक निवडणुकीचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय सुशीलताई सुशील क्षीरसागर व 20 नगरसेवक आणि यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे ग्रामीण विकास मंत्री तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे, त्याचबरोबर आदरणीय माजी आमदार राजेंद्र मालक पाटील, माजी आमदार आदरणीय यशवंतजी माने, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले अल्पसंख्याक विभागाचे मुंबईचे अध्यक्ष प्रमुख वसीमार खान, माजी नगराध्यक्ष शाहजहान मालक शेख, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, नागनाथ क्षीरसागर, प्रकाश वागचौरे, तालुका अध्यक्ष सतीश काळे, रमेश माने, शंकर वाघमारे, माऊली हळवकर, प्राध्यापक सुहास पाटील आणि व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेते मंडळी, भावांनो, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतचे निवडणूक होत आहे आणि या मोहोळ शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवक अशी टीम या शहराच्या विकासासाठी मैदानामध्ये उतरलेली आहे आणि या सभेसाठी आपण सगळे उपस्थित असलेले माझे शेतकरी, शेतमजूर, बारामतीदार, आलुतेदार, माता भगिनी, मतदार भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, या ठिकाणी माजी आमदार माने साहेबांनी मी काय केलं याविषयी त्यांनी भाष्य केलं. नगराध्यक्षाचे आपल्या उमेदवार या शहराचा मला कसा चेहरा मोहरा बदलायचा यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. मालकांनी निश्चितपणानं या तालुक्याच्या विकासाला आम्ही गती देत आलो, भविष्य काळामध्ये आम्ही गती देणार आहोत, ही भूमिका या ठिकाणी मांडली आणि निश्चितच एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आल्यानंतर मला पाहायला मिळालं. मालक भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि मला वाटतं की मी आधीमध्ये आमची मुंबईमध्ये भेट व्हायची, एकदा फोनवर आमचं बोलणं झालं तर व्यासपीठावरती मी पहिल्यांदा ते आणि मी एकत्रित आलो. मालक हे नेहमी प्रस्थापित वाड्याबरोबर राहिले, मोठ्या घरावर राहिला, आम्ही गाववाड्यावर राहिलो. मालक शेतात असायचे, आम्ही बांधावर असायचं, पण मला आनंद वाटला. देर आहे लेकिन सही आहे, आपण योग्य ठिकाणी आलेला आहात आणि इथं निश्चितपणानं आपल्याला देवाभावानी जयाभाऊच्या माध्यमातून न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण समाजासाठी 50-60 वर्ष काम केलेलं आहे. या भागातला सर्वसामान्य माणूस तुमच्यावरती खऱ्या अर्थानं प्रेम करत आहे आणि जयाभाऊच्या रूपानं एक कणखर पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळालेला आहे. जयाभाऊ नुसते कणखर नाही तर ते एक संघर्ष युद्ध आहे, लढाऊ व्यक्तिमत्व आहे. म्हणजे भल्याला अंगावर घेण्याची क्षमता या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कोणत्या मंत्र्यामध्ये असेल तर त्याचं नाव आहे नामदार जयकुमार गोरे. तुम्हाला सांगतो, मी मगाशी भाऊला गाडीतनं बसल्यावर म्हटलं तुम्ही जाईल तिकडं वादळच तयार करतो, कारण भाऊ शांत बसणारा माणूस नाही. आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो की मोहोळ नगरपंचायतीमध्ये या नगरपालिकेमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाचा भगवा झेंडा फडका, निश्चितपणानं विकासाची गंगा या नगरपालिकेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. निधी कमी पडणार. तुम्ही जेवढा विकासाचा आराखडा कराल तेवढा निधी
देण्याची क्षमता ही खऱ्या अर्थानं भाऊंच्याकडे आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबा भारतीय जनता पक्ष या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं या देशामध्ये वाटचाल करत आहे. या राज्यामध्ये देवाभाऊ सारखं एक सक्षम नेतृत्व की पहिला मुख्यमंत्री असा असेल या महाराष्ट्रामध्ये की ज्याचा साखर कारखाना नाही, ज्याचा दूध संघ नाही, ज्याच्या शिक्षण संस्था नाही, ज्याच्या सूतगिरण्या नाही, ज्याचा कोणताही व्यवसाय नाही, ज्या माणसाचं फक्त एकच विजन आणि ध्येय आहे की सर्वसामान्य माणूस सन्मानानं उभा राहिला पाहिजे, असा ध्येय वेळा मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस या माणसाच्या रूपाने मिळालेला. आणि म्हणून निश्चितपणानं काय लोक म्हणतील की बाबा यांना मत का द्यायचं. अरे बाबा, आम्ही केलं मग आम्ही सांगायला लागलो. तुम्ही आपल्या डोळ्यासमोर एक चित्र आणा की 15 वर्षापूर्वी या राज्यातल्या रस्त्यांची काय अवस्था होती. मुंबईला 15 वर्षापूर्वी सोलापुरातनं जायचं म्हणलं तर 12 तास 13 तास लागायचं. आज रस्त्यांची काय अवस्था या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. रस्ता जर आपण पाहिलं तर रस्त्यावरती तूप सांडलं तर दोन्ही हाताने भरून घ्यावं अशा पद्धतीचं रस्त्याचं जाळं हे खऱ्या अर्थानं या देशाचे पंतप्रधान आणि आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी उभा केलं. दुसऱ्या बाजूला महायुतीच्या सरकारनं या राज्यामध्ये गोरगरिबाला घरकुल योजनेमधून, प्रधानमंत्री योजनेमधून, आवास योजनेमधून लाखो घरं दिली आणि घरं देण्याचा उच्चांक या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर कुणी केला असेल तर ते ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयाभाऊ यांनी केलेला आहे. तुम्ही नुसती मोहोळची नगर परिषद हातामध्ये द्या, मागल त्याला घरकुल मिळाल्याशिवाय राहणार नाही जे पात्र आहेत ते. जयाभाऊ खरंच कामाचा माणूस आहे. रात्री मला फोन आला, मालक 12 वाजता भाऊ याचा आहे. मी माझा नगरपालिका 3 आहेत सगळं थांबवलं आणि इकडं आलो. पण नाही इकडे यावं तर मला निधी मिळायचा नाही. म्हणजे माझा बी स्वार्थ आहे मला घेण्यामागे. म्हणजे एवढा भर भरून देणारा माणूस. अरे या सरकारच्या माध्यमातून गोरगरिबाला आज धान्य मोफत मिळत आहे. याच सरकारनं आज राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नुसतं घरकुल धान्य दिलं नाही, अरे शेतकऱ्याला सुद्धा भार भरून दिला. आज शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षाला 12,000 रुपये यायला लागले. शेतकऱ्याला 7.5 HP पर्यंत विजेचं बिल आता येत नाही. 7.5 HP पर्यंत वीज मोफत दिली. लाडक्या बहिणीला महिन्याला 1,500 रुपये दिला. लाडक्या बहिणीला एसटीचं अर्ध तिकीट केलं. अरे गावगाड्यातल्या माझा शेतकरी, शेतमजूर, 12 गुंठेदार यांच्या लेकी बाईंना उच्च शिक्षण, मग ते मेडिकलचा असेल, इंजिनिअरिंगचा असेल, मोफत देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा देवाभाऊच्या सरकारनं या महाराष्ट्रामध्ये घेतला आणि आमच्या लेकी बाई शिकायला लागल्या. समोरचे लोक म्हणत असतील यांनी काय केलं. अरे आम्ही केलं म्हणून तुम्ही निवडणुका लढवताय. करोनाची लस सुद्धा या देशामध्ये मोफत देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आज गोरगरिबाला आरोग्य सुविधामध्ये 5 लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतून मिळत आहे. आता तेच विम्याचं कवच 10 लाख केलंय. म्हणजे यापूर्वी तुम्ही 10,000 20,000 देत होता,
आज मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य निधीतून 5 लाख 6 लाख गोरगरिबाला खऱ्या अर्थाने मिळायला लागले आणि म्हणून आम्ही विकास केला आणि तो विकास छून आम्ही खऱ्या अर्थाला आज या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि म्हणून कोण जर वल्गना करत असेल की तुम्ही आमच्या हातात सत्ता द्या आम्ही पैसे आणू तुम्हाला मी सांगतो हे खरं नाही कारण दिल्लीला सरकार आपलं आहे मुंबईत मुख्यमंत्री आपला आहे आणि पालकमंत्री सुद्धा जिल्ह्याचा आपलाच आहे त्यामुळं विकासाला पैसा आपणच आणू शकतो आता कुणाच्या टीका टिप्पणी ह्याच्याकडे फारसं लक्ष देत बसू नका आता निवडणूक म्हणलं की सगळं आलं व्हॉट्सअप आलं फेसबुक आलं टीका आल्या टिप्पणी आली इकडे लक्ष देऊ नका मला नगराध्यक्षाच्या उमेदवार भाषण करताना चिठी द्यायला लागली की ताई जरा ब्रेक लावा थांबवा म्हणजे याचा अर्थ त्या निवडून आल्यानंतर त्यांच्या गाडीचं स्पीड हे 150 पेक्षा जास्त असणार आहे कारण त्यांना कळलं की या शहराला मला काय द्यायचं आहे या शहराला मला स्वच्छ पिण्याचं पाणी द्यायचं आहे या शहराला मला खऱ्या अर्थाने चांगले रस्ते द्यायचे आहे गटार योजना द्यायची आहे या शहराला मला बगीचा निर्माण करायचा आहे या शहराच्या बाजूला असणाऱ्या MIDC मध्ये आम्हाला चांगला उद्योग आणायचा आहे आणि एवढा अभ्यास असणारा विजन असणारा नगराध्यक्षाचा उमेदवार खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी भाजपनं दिलेला आहे भारतीय जनता पक्षानं दिलेला आहे आणि म्हणून आपण फक्त एकच ध्यानात ठेवायचं कुणी काय म्हणून दे मतदानाला आत गेलं दिसलं कमळ की दाबलं बटन बाकी काही करायचं नाही काही करू नका कारण या व्यासपीठावरती मालक तुमच्या बाजूला आहे माझे आमदार तुमच्या बाजूला आहे पालकमंत्री तुमच्या बाजूला आहे राज्याचा मुख्यमंत्री तुमच्या बाजूला आहे जर सगळं सरकार मोहचा विकास करायला उभा असेल तर मोहवासियांनी एकदा ठरवलं पाहिजे की 5 वर्ष आम्ही आता भाजपच्या हातामध्ये मोहोळ शहराचा विकास करण्यासाठी सत्ता देत आहोत आणि मी खात्री देतो तुम्ही 2.5 वर्ष 5 वर्ष सत्ता द्या 2.5 वर्ष तुम्ही काम बघा जर 2.5 वर्षामध्ये विकास नाही झाला तर तुम्ही सदाभाऊला बोलवा मी मोर्चा काढायला तुमच्याबरोबर पहिल्यांदा पुढे असेल तुम्हाला सांगतो मालक मोर्चा काढायला म्हणजे लोक टाळ्या वाजवायला लागली लोकांच्या लक्षात आलं सदाभाऊ मोर्चा काढणाराच गडी आहे पण आता मला खात्री आहे की जयाभाऊ मोर्चा काढू देणार नाही कारण विकासाची गंगा घेऊन मान गंगा घेऊन आलेला हा विकास पुरुष आहे कारण जयाभाऊ हा संघर्षातला माणूस आहे लढा देत देत हा माणूस उभा राहिलाय प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष करत करत हा माणूस उभा राहिलाय आणि म्हणून मी इथल्या शहरवासियांना सांगतो की भारतीय जनता पक्ष हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे मग तो सुतार असेल नवार असेल माळी असेल कुणबी असेल गोरगरीब मराठा असेल या मातंग असेल चर्मकार असेल सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा एकमेव पक्ष आणि एकमेव नेता या महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं नाव आहे देवाभाऊ आणि म्हणून खऱ्या अर्थानं एकदा तुम्ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये द्या एक विकासाचं मॉडेल म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये ही नगरपालिका नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही आणि आपण सगळे येत्या 2 तारखेला भरभरून मतदान कराल कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून याच्याविषयी मला अजिबात मनात शंका नाही कारण विजयाची पहिली सलामी ही सुद्धा सोलापूर जिल्ह्यातूनच झालेली आहे आणि ती मोहोळ तालुक्यातूनच झालेली आहे पुढं वापस काय गावाचं नाव मला माहित नाही काय अंगर बिनगर काय तर गाजलंय गाव मला माहित नाही तुमचं म्हणजे टीव्हीवर तुमच्या गावाचं नाव मला येत होतं
मी टीव्हीवर बघत होतो, कोणतरी बोललं का सगळ्याचा नाद करायचा पण कुठला तरी नाद करायचा नाही. पण तुम्ही मालक बोलला पोरग बोललं म्हणून. मालक असं नसतं या, आलं अंगावर तर घ्यायचं शिंगावर, घ्यावं लागतं मालक काय. आणि तुमचा जर स्वभाव लढाई लढण्याचा आहे, तुम्ही अनेक मालक लढाई लढलेले आहेत, त्यामुळं मी तुमच्या मुलाचं अभिनंदन करतो. कारण खऱ्या अर्थानं त्यानं मेहनतनं काढलेली तलवार, त्या तलवारीला रक्त लागल्यावर मेहनत घातली. मी खऱ्या अर्थानं त्याचं अभिनंदन करतो. आता मालक ही जी बी बातमी तयार होईल, पण आमचं आयुष्य गेलं वाड्याला दगड मारण्यात. त्यामुळे तुमच्या पोरानं एवढे दगड मारले मला बरं वाटलं. म्हणलं कोणतरी घडी आपल्या जोडीला आला या. आणि म्हणून निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाची लढाई आपल्याला उभा करायची आहे, तळागाळातल्या माणसाची लढाई आपल्याला उभा करायची आहे. आणि तळागाळातला माणूस ज्या दिवशी उभा राहील त्याच दिवशी खऱ्या अर्थानं विकासाचं पर्व सुरू होईल. आणि ते सुरू व्हावं या मोहोळ शहरापासून एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.